तिच्या पोटी जरी आम्ही जन्म घेतला नसला तरी आमच्या यशोदेची आठवण आल्याशिवाय आमचं कोणतंच मोठं कार्य पूर्ण होत नाही. आज आमच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि त्यामुळे सकाळी लवकर उठून आम्ही तयार झालो. शांभवी सुद्धा मस्त रेडी झाली होती. इकडे आजी सगळे धान्य एकत्र करत होती कारण की आपल्या पायाभरणीची पूजा आहे आणि त्यामध्ये कुलदेवतेचा 7 प्रकारची धान्य, मोती, पवळा, गोमूत्र आणि पंचधातू, त्यासोबत ताईने दिलेलं गाणगापूरचं तीर्थ आणि चंद्रभागेची वाळू घेऊन आम्ही निघालोत लातूरला जाण्यासाठी. आता फळं तर पूजेसाठी लागणारच होते, त्यासोबतच विड्याची पानं सुद्धा लागणार होती, तीही घेतली आणि मग काय मुलांना आईस्क्रीम खाण्याचा मूड झाला होता. कुचं चाललं होतं, माझी जीभ बघ किती पिंक झाली आहे, तुझी जीभ दाखव करत करत आम्ही येऊन पोहोचलो बांधकामाच्या इथे. कामगार वगैरे आलेले होते आणि इथे ना आमची चर्चा चालली होती की नेमकी पूजा कुठे मांडायची काय नाही ते. इथं मुलांचं मात्र खेळणं सुरू होतं. त्यांना छान मित्र मिळाले होते, त्यामुळे क्रिकेटचा डाव रंगला. आता आमच्या दोघांचं अगोदरच ठरलं होतं की वहिनी आणि भैयाच्या हातानेच पूजा करायची, परंतु वहिनी काही कारणास्तव येऊ शकल्या नाहीत. सो भैयाला खूप आग्रह केल्यानंतर तो पूजा करायला तयार झाला. खरं सांगू तर त्याचा या सगळ्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे, मी नव्याने सांगायला नको. आम्हा दोघांना लहानाचं मोठं करताना जीवाचं रान करणारी आमची यशोदा म्हणजेच अक्का, तिची आजच्या दिवशी आठवण येणार नाही असं शक्यच नाही. तिच्या आठवणीने भैयाचे डोळे नकळतपणे पाणावले. ते बघून मला मनोमन वाटलं की अक्का तू आज असायला हवी होतीस. आणि इथे आता पाया भरायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर उर्वरित पूजा जी काही होती, जिकडे गोमूत्र, तीर्थ, त्यासोबतच जे काही धान्य होते ते सगळे पायामध्ये आम्ही पेरले आणि इकडे कामगारांनी त्यांचं काम सुरू केलं. त्यानंतर सगळ्यांनाच प्रसाद वगैरे वाटला आणि आमच्या शेजारी एवढे गोड आहेत ना, त्यांनी छान असे आंबे वगैरे दिले होते वानोळ्यामध्ये. ते घेऊन आम्ही गावाकडे जायला निघालो. शांभवी उठेल ही भीती होतीच. आता 15 जुलैला आपला क्लास सुरू होतोय, यूट्यूब मास्टर क्लास. तर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय. मुलांचं खाणं पिणं सुरू होतंच. त्यानंतर घरी येऊन पोहोचलो.